आज भारताचा 66वा प्रजासत्ताक दिन आहे। 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती। या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड राजपथ मार्गावरून निघते। भारतीय फौजांचे वेगवेगळे सेना विभाग संचलन करतात। भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात। आज भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध परंपरांचे दर्शन राजपथावर चित्ररथांद्वारे घडवून आणले। संपूर्ण देशभर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पनवेलमधील प्रत्येक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला गेला। प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। तसेच पनवेलमध्ये माननीय विवेक पाटील आणि सैन्य भरती कार्यालय मुंबई एआरओ कर्नल परमजीत सिंग यांच्या उपस्थितीमध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी संचलित बांध शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांना सलामी दिली। या प्रसंगी कर्नल परमजीत सिंह यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केलं। तसेच कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या प्रांगणामध्ये माननीय विवेक पाटील यांनी ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी दिली। या प्रसंगी बँकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नावडे येथे पजो म्हात्रे विद्यालयात शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे, माजी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष गुलाबताई पाटील, सरपंच वंदना म्हात्रे आदी मान्यवरांचे ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच नावडे ग्रामपंचायतीमध्ये देखील सरपंच वंदना म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। दरम्यान या प्रसंगी बाळाराम पाटील यांच्या हस्ते पनवेलच्या VK हायस्कूलमध्ये देखील ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक KD म्हात्रे, शाळेचे चेअरमन श्री म्हात्रे, सदस्य आनंद धुरी आदी मान्यवरांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी परेडच्या माध्यमातून मान्यवरांना सलामी दिली। प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्रच दिसून आला। सर्वत्र अतिशय उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पनवेल येथील मार्केट यार्डमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, उपसभापती श्री गायकर, माजी उपसभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील आदी मान्यवरांसहित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मार्केट यार्डमध्ये माननीय राजेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला सलामी देण्यात आली। तसेच पनवेल शहरामध्ये अतिशय उत्साहात ध्वजारोहण सर्वत्र साजरा करण्यात आला। वहाळ गावामध्ये देखील ध्वजारोहणाचा तितकाच मोठा उत्साह पाहायला मिळाला। भारत माता की जय जवान, जय जवान, वंदे वंदे, भारत माता की, भारत माता की। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट महाविद्यालयात शाळेचे चेअरमन धनंजय घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच दुसरीकडे वहाळ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माजी झडपी सदस्य सुरेखा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं। यावेळी वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य महादेव पाटील,
ज्येष्ठ कार्यकर्ते विश्वनाथ पाटील, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, श्री नाईक आदी मान्यवरांसहित ग्रामपंचायत सदस्य तसेच विद्यार्थी उपस्थित होते। एकूणच देशभरात सर्वत्र भारताचा 66वा प्रजासत्ताक दिन शिस्तबद्धपणे आणि उत्साहात साजरा करण्यात आला।